शांतता चर्चेपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी, करार झाला नाही तर इराणवरती आजवरचा सर्वात मोठा हल्ला केला जाईल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा. शांतता चर्चेपूर्वी इराणचं महत्त्वाचं वक्तव्य, धमक्यांच्या सावलीत वाटाघाटी करणं अस्वीकार्य. 2 आठवड्यांमध्ये आम्ही युद्धासाठी नव्यानं तयार झालोय. मात्र हॉर्मुझमध्ये नाकेबंदी लादून ट्रम्पकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर गलिबाफ यांचं वक्तव्य. शांती चर्चेआधी इराणच्या अध्यक्षांचं मोठं वक्तव्य, अमेरिकेवरती विश्वास ठेवणं शक्य नाही. इराणच्या कोणाच्याही दबावासमोर वाकणार नाही. इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांचं स्पष्टीकरण. इराणच्या चर्चेसाठी अमेरिकेची 10 विशेष विमानं पाकिस्तानात दाखल. उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांचं एअरफोर्स 2 विमान त्यात नाही. व्हान्स अमेरिकेमधून निघाल्याचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. मात्र प्रत्यक्षात जेडी व्हान्स पाकिस्तानमध्ये पोहोचलेले नाहीयेत. शांती चर्चेच्या आधी इराणमध्ये इमाम खामेनी आणि मेहराबाद विमानतळ पुन्हा सुरू. युद्धावेळी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे झालं होतं विमानतळाचं नुकसान आणि त्यानंतर बंद असलेलं विमानतळ युद्धविराम संपण्याच्या 1 दिवस आधी पुन्हा सुरू. पाकिस्तानमध्ये सकाळी 11 वाजता सुरू होणाऱ्या शांती चर्चेच्या दुसऱ्या फेरीमध्ये 4 मुद्दे महत्त्वाचे. त्यामध्ये हॉर्मुझची सामुद्रधुनी, इराणचा युरेनियम विकास, क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि इराणवरती पुन्हा हल्ला न करण्याची हमी असे 4 मुद्दे समाविष्ट आहेत. इराणकडून तेल खरेदी करण्याची स्पर्धा, अनेक देशांची जहाजं तेलासाठी अमेरिकेमध्ये, टेक्सास आणि लुझियानामध्ये तेलाचे टँकर दाखल. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असं वक्तव्य केलंय. शांती वार्ता सुरू होण्याआधीच ट्रम्प सरकारच्या महिला मंत्र्यांचा राजीनामा. कामगार मंत्री लोकी शावेज डिर्मेर यांचा राजीनामा. खासगी क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी पद सोडल्याचं कारण दिलं. ट्रम्प प्रशासनाचं स्पष्टीकरण. आपण युद्ध हरलोय, डोनाल्ड ट्रम्प हटवा. अमेरिकेच्या खासदारांची जोरदार मागणी. ट्रम्पनं हटवण्यासाठी 25व्या दुरुस्तीचा प्रस्तावही आणणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.